संगमनेर तालुक्यातल्या गावोगावच्या शाळांना सध्या सुट्टी लागली आहे, कारण जिल्हा परिषदेचे गुरुजी अधिवेशनासाठी कोकणात गेलेत। संगमनेर तालुक्यातल्या 138 शाळा बुधवारी दिवसभर बंद होत्या। सर्वच क्षेत्रातून गुरुजींवर आता जोरदार टीका होऊ लागल्यानं गटशिक्षणाधिकारी वसंत जोंधळे यांनी शाळा चालू ठेवा अन्यथा कारवाईला सामोरं जा असा इशारा दिलाय। ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा हेच शिक्षणासाठी प्रभावी माध्यम आहे, मात्र शिक्षक संघटनांच्या राजकारणात या शाळांचं वाटोळं झालंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या सुमारे 6000 शिक्षक कोकणातल्या अधिवेशनाला गेलेत। प्रत्येकी 600 रुपये वर्गणी काढून गुरुजी कोकणची हवा खाणार आहेत। तालुक्यातील बहुतेक शाळा गुरुजी विनाच सुरू होत्या। मुलं पटांगणावर खेळत होती। दरम्यान संगमनेर तालुक्यातील सुकेवाडीच्या शाळेला आमच्या प्रतिनिधीनं अचानक भेट दिली। या शाळेत सर्व शिक्षक आणि मुलं उपस्थित होते। नेहमीप्रमाणे परिपाठ आणि अभ्यास देखील सुरू होता। 6 ते 7 दिवस अधिवेशनाला जाऊन करणार काय? अधिवेशन घ्यायचं तर उन्हाळ्यात संघटनांनी घ्यायला पाहिजे असं मनोगत शिक्षक गोसावी यांनी व्यक्त केलंय। दरम्यान तालुक्यातल्या बऱ्याच शाळांना कुलूप होती, तर काही शाळांमध्ये एक शिक्षक सर्व शाळा सांभाळताना दिसून आले। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।